आगामी निवडणुकांसाठी फेरप्रभाग रचना करा। निवडणूक आयोगाने राज्य सरकारला निर्देश दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आलेले आहेत। 2022 ला ज्या वॉर्डाची रचना झालेली आहे त्याचाच अर्थ 2011 ची जनगणनाच गृहीत धरावी लागणार, नवीन काही याच्यात होईल असं मला वाटत नाही। म्हणून जी रचना 2022 ला होती, जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील। बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील, परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात। फक्त संभाजीनगर आणि नवी मुंबई या दोन महानगरपालिकेत एक सदस्य रचना होती, बाकी सगळीकडे बहुसदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी पुण्यामध्ये महायुतीचं जे आहे राष्ट्रवादीला 3 प्रभाग हवेत, शिवसेनेला 4, भाजपला 4, हेच मतभेद आहे। नाही, आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।